गायकवाड मेरा बरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आता आपण आहोत ठाण्यामधील शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर आणि आपण इथे पाहतोय की प्रागतिक रिपब्लिकन आघाडीच्या वतीने इथे जो आहे तो आंदोलन होत आहेत आणि अनेक विषयांना घेऊन हे लोक इथे आंदोलन करत आहेत। त्यांचं कारण एक आहे, त्यामधलं कारण आहे की गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलं त्या संदर्भात त्यांचं एक इथे निषेधार्थ आंदोलन आहे। त्याचबरोबर अजून 2-3 विषय आपल्याला इथे पाहायला मिळतात, ज्याप्रमाणे आपण पाहतोय की शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना जेव्हा जेल बंद केली होती त्याच्यानंतर जेल बंद केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता, त्या संदर्भात सुद्धा इथे यांचं आंदोलन चालू आहे। जे 2-3 विषय आहेत त्यांच्याशी आपण संवाद करणार आहोत। तर आपल्यासोबत इथले जे आंदोलनकर्ते आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। शाहू फुले आंबेडकरी जनतेचा हा निदर्शनांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। भारताचे गृहमंत्री अमित शहा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे आक्षेपार्ह आणि अवमानकारक असं वक्तव्य केलं त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। त्याचबरोबर परभणीमध्ये दलित वस्त्यांच्यावर ज्या पद्धतीनं शासनानं दमन केलेलं आहे आणि त्या दमनामुळे आणि मारहाणीमुळे अगदी पोलीस कस्टडीमध्ये आणि न्यायालयीन कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा LLBचा 3ऱ्या वर्षाचा विद्यार्थी आणि तरुण त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या मृत्यूला कारणीभूत जे लोक आहेत, जे पोलीस अधिकारी आहेत, जे पोलीस आहेत त्यांच्यावरती IPC 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला पाहिजे ही मागणी करतो। त्याचप्रमाणे संविधानाची विटंबना करणारा जो माती फिरू त्याला म्हणतायत, आता संविधानाला विरोध करणारा प्रत्येकजण माती फिरूच असतो। त्याने संविधानाची विटंबना केल्याच्या नंतर त्याला मनोरुग्ण ठरवून त्याला वाचवण्याचं काम जर पोलीस यंत्रणा करत असेल तर ते इथली प्रागतिक आणि पुरोगामी जनता सहन करणार नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की संविधानाची विटंबना केल्याच्या नंतर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायची काय गरज नव्हती, त्याच्यावरती देशद्रोहाचाच गुन्हा दाखल केला पाहिजे ही तमाम संविधानवादी जनतेची मागणी आहे। आणि आमचं हे जे निवेदन आहे आम्ही राज्यपालांना देत आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देत आहोत आणि आजचं निदर्शन हे उद्याच्या अत्यंत व्यापक आणि प्रदीर्घ अशा आंदोलनाचा प्रारंभ आहे असं आम्ही इथं जाहीर करतो। आमचं असं म्हणणं आहे की आमचा हा जो देश आहे, भारत देश, तो कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे। बाबासाहेब हे म्हणालेले आहेत की प्रथमतः मी भारतीय आहे आणि नंतर सुद्धा मी भारतीय आहे। हा देश टिकला तर धर्म टिकेल, परंतु हा देश बर्बाद करण्याचं काम केंद्रात बसलेलं मोदीचं सरकार करत आहे। सर्व पातळीवर त्याने या देशातल्या जनतेचं शोषण केलं आहे। या देशातली सर्व संपत्ती ही एका विशिष्ट अशा भांडवलदारांच्या घशात घातलेली आहे। आरक्षण संपुष्टात आणलेलं आहे आणि आता नवीन एक कायदा येतोय, जनसुरक्षा कायदा म्हणून, ज्या कायद्यानं जो कुण्या सरकारच्या विरोधात बोलेल, संविधानाच्या बाजूने बोलेल, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी बोलेल त्याला तुरुंगात टाकायचं कारस्थान हा कायदा आणून ते करणार आहे। त्यामुळे या देशातल्या सर्व प्रागतिक, डाव्या, समाजवादी, आंबेडकरवादी, संविधानवादी सर्व शक्ती एकत्रित येऊन या सरकारचा मुकाबला करणार आहेत आणि त्याचा प्रारंभ अशी आंदोलन उभी करून आम्ही सुरुवात केली। गृहमंत्री अमित शहा मुर्दाबाद, मनोविकृत अमित शहा मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद।